ओके. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स किंवा मीटअप्स जे होतात त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रेझेंटेशनची संधी चालून आली तर त्याचं सादरीकरण किंवा त्याचं प्रेझेंटेशन करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं त्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपण फार खोलात न जाता काही महत्वाच्या मुद्द्यांना मात्र नक्की हात घालणार आहोत. राईट. तत्पूर्वी मंडे म्युझिक्स बद्दल थोडस आजचा आपला जो काही अजेंडा आहे, प्रेझेंटेशन म्हणजे काय आहे, आपण प्रेझेंटेशन का करतो, तुम्ही प्रेझेंटेशन का करत आहेत, बिझनेस नेटवर्किंग आणि मीटअप्स मध्ये प्रेझेंटेशन करताना कुठल्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. महत्वाचा मुद्दा मंडे म्युझिक विषय. मंडे म्युझिक्स हा एक प्लॅटफॉर्म आहे जे स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत त्यांच्यापर्यंत मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आणि आयडियाज पोहोचावेत म्हणून हा केलेला एक प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण कस्टमर सेगमेंटेशन, व्हॅल्यू प्रपोजिशन, कॉस्ट स्ट्रक्चर, रेव्हेन्यू स्ट्रीम्स अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. त्याची व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही हा जर व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला जर आमचं जे काही प्रयत्न आहे तो आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आजचा आपण 36वा भाग रेकॉर्ड करतोय आणि 50व्या भागाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट इज अ प्रेझेंटेशन? आता प्रेझेंटेशन बद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. मी चार चौघांसमोर बोलतो तर मी प्रेझेंटेशन करतोय का? तर तुम्ही चार चौघांसमोर बोलत असाल पण कुठलाही व्हिज्युअल एड जर वापरत नसाल किंवा ऑडिओ व्हिज्युअल एड जर वापरत नसाल तर तुम्ही पब्लिक स्पीकिंग करत आहात. राईट. तो बेसिक डिफरन्स आहे पब्लिक स्पीकिंग आणि याच्यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये. पण दोन्ही इंटरचेंजेबली वापरले जातात कारण दोन्ही प्रकार त्या याच्यामध्ये मोडतात. तुम्ही पब्लिक स्पीकिंग व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओच्या सहाय्याने किंवा मदतीने जर तुम्ही सादर करत असाल तर नक्कीच ते प्रेझेंटेशन म्हणून आपल्याला गणती करता येईल त्याची. राईट. राज ठाकरेंचं खूप सुंदर वाक्य आहे जे ते प्रत्येक सभेत निवडणुका चालू असताना बोलायचे, लाव रे तो व्हिडिओ. इट इज ऑडिओ व्हिज्युअल एड दॅट ही इज युझिंग. आता प्रेझेंटेशन का करतात? राईट. व्हॉट इज प्रेझेंटेशन इज बेसिकली वेन वी यूज अ ऑडिओ व्हिज्युअल एड टू परसुएट समबडी, टू इन्स्पायर समबडी और टू मोटिवेट. किंवा मला एखादी गोष्ट किंवा एखादा मुद्दा सांगायचा आहे तो अधिक चांगल्या रीतीने समजवून सांगायचा आहे आणि एका विशिष्ट प्रकारे सांगायचा आहे, तर त्याच्यासाठी प्रेझेंटेशन हा उपयुक्त मार्ग आहे. राईट. आणि नॉर्मली प्रेझेंटेशन जे होतात ते तुम्ही उभा राहून एका लिमिटेड ग्रुपला ऍड्रेस करत असतात. पब्लिक स्पीकिंग मध्ये हजारोंची संख्या असू शकते. प्रेझेंटेशनला नॉर्मली एक 50 ते 100 लोकांचा क्राऊड असतो. कधी कधी 10 लोकांचा सुद्धा क्राऊड असतो. राईट. सो दॅट इज व्हॉट प्रेझेंटेशन इज. आणखी प्रेझेंटेशन कशासाठी वापरतो आपण त्याच्याविषयी थोडंसं पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. राईट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही आपण प्रेझेंटेशन बोलतो त्याच्या जोडीला ऑडिओ व्हिज्युअल एड येणं महत्वाचं आहे. आपण त्याच्या व्यतिरिक्तही प्रेझेंटेशन करू शकतो आणि तेही प्रभावीरित्या मांडू शकतो. राईट. सो दिस इज अ जनरल डेफिनेशन दॅट इज देअर. आता आपण प्रेझेंटेशन का करतो? मी इथे जे काही मुद्दे घेतलेले आहेत ते एस्पेशली बिझनेस नेटवर्किंग आणि बिझनेस मीटअप्सना समोर ठेवून घेतलेले आहेत. कारण जसं इथे दिलेलं आहे, इन्फॉर्म करण्यासाठी, परसुएट करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी, माझं बिझनेस प्लॅन लॉन्च करण्यासाठी, माझं प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी, कोणाला डेमो देण्यासाठी, अशा बऱ्याच बऱ्याच कारणांसाठी मी प्रेझेंटेशन करू शकतो आणि त्याचा वापर केला जातोय. राईट. तर ही गोष्ट समजून घेणं महत्वाची आहे आणि का समजून घेणं महत्वाची ते मी थोडं पुढे सांगेन. राईट. पण जेव्हा आपण बिझनेस नेटवर्किंग किंवा बिझनेस मीटअप्सचा प्रामुख्याने विचार करतो, वेन यू आर जस्ट फोकसिंग प्युअरली ऑन बिझनेस मीटअप्स अँड बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स, तेव्हा या चार किंवा पाच गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने येतात. यू वॉन्ट टू इन्फॉर्म, एज्युकेट और क्रिएट अवेअरनेस अबाउट युअर प्रोडक्ट. म्हणजे तुमचा प्रोडक्ट कोणालाच माहिती नाही, तुम्ही नक्की काय करता, कसं करता ते कोणाला माहिती नाही किंवा त्यांनी ऐकलेलं नाही. म्हणजे आजच्या घडीला जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा क्रिप्टो करन्सी म्हणजे नक्की काय
त्याच्यामध्ये काय होतं, कसं होतं, हे बऱ्याच लोकांना अजूनही माहित नाही. तुम्ही जेव्हा ती माहिती देता तेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन देत आहात, राईट? सो आज की माझा बिझनेस लोकांना माहिती आहे का आणि याच्यातला कुठला प्रकार वापरायचा तो तुम्ही त्यानुसार ठरवा. इफ people are not aware about your business, then first, right, to inform, educate or create awareness. लोकांना माहिती आहे, पण तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस नक्की काय आहेत, त्यांना तुमच्या व्यवसायाविषयी कल्पना आहे, पण त्याच्यामध्ये त्या व्यवसायामध्ये तुम्ही काय करता. म्हणजे जसं आपण याचं एक्झाम्पल घेऊया, सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग. आता सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग खूप मोठं जग आहे, पण त्याच्यामध्ये मी फेसबुक मार्केटिंग करतो, मी इंस्टाग्राम मार्केटिंग करतो, मी गुगल सर्च पेज करतो, राईट? हे झाले स्पेसिफिक प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. तर लोकांना माझ्या बिझनेस विषयी माहिती आहे, पण माझे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस काय आहेत ते माहिती नाही. तर मग त्यावेळेला आपला अप्रोच माझे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस इंट्रोड्यूस करण्याचा असला पाहिजे. मी काय करतो हे लोकांना माहिती आहे, सांगायची गरजच नाही आहे, राईट? देन माय प्रेझेंटेशन शुड बी टोटली एम्ड ॲट सेलिंग ऑर पुशिंग माय प्रोडक्ट. तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल त्याच्याविषयी, कारण लोकांना माहिती आहे. दे जस्ट नीड टू नो वाय दे शुड बाय. सो पिच शुड बी टुवर्ड सेलिंग. लोकांनी ऐकलेलं आहे प्रोडक्ट बाजारात नवीन आहे किंवा ती मशीन नवीन आहे, त्याचं कुतूहल आहे लोकांच्या मनात, आणि मग ते काय करायचं, नक्की कशासाठी असते किंवा का वापरायची, तर टू डेमॉन्स्ट्रेट. आज घडीला आपण जर तुम्ही पाहिलं असेल, बरेचसे अल्कलाईन वॉटर्सचे जे काही मशीन वगैरे येत असतात, ती लोक कधी तुम्ही पाहाल तर ते डेमो देत असतात, राईट? ते डेमॉन्स्ट्रेट की पाणी अल्कलाईन आहे की नाही आहे, कसं आहे, किंवा कुठली मशीन असेल किंवा कुठला प्रोडक्ट असेल त्याची ड्युरेबिलिटी दाखवायची असेल, मोबाईल फोन तुम्ही वरून खाली हे करा, राईट? किंवा एखादा ऍप असेल तो कसा वापरायचा, तर यू शुड डेमॉन्स्ट्रेशन दॅट इज देअर. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट इज टू जनरेट लीड अँड रेफरन्सेस. आता मोठी गल्लत जी बिझनेस नेटवर्किंग आणि बिझनेस मीटअप्स मध्ये होते, प्रामुख्याने नॉर्मली लोक सेलवरच फोकस करतात. सी अंडरस्टँड, बिझनेस नेटवर्किंग जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो नेटवर्क आपल्याला टॅप करायचा, आणि नेटवर्क कोण आहेत, जी लोक आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला पोहोचायचं आहे, राईट? सो आयडियली वेन युअर प्रेझेंटिंग इन अ बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म और अ मीटअप प्लॅटफॉर्म, राईट, जनरेट लीड आणि रेफरन्सेस त्याच्याकडे कसं जाता येईल किंवा ते कसं करता येईल त्याच्याकडे लक्ष असणं, आणि ते तुमच्या बिझनेस प्रेझेंटेशनचा केंद्रबिंदू असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्यासारखे व्यावसायिक सेलिंगवर जास्त भर देतात आणि लीड जनरेशन किंवा रेफरन्सेसचा विचार करत नाहीत, किंवा एज्युकेट आणि अवेअरनेस क्रिएट करण्याचाही विचार करत नाही, राईट? सो थिंक अबाउट दिस. आणि म्हणून ना, राईट, तुम्ही का प्रेझेंट करत आहात ते मॅटर करतं. आता बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म जेव्हा मी बोलतो तेव्हा दोन प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आहेत, विच दिस इज माय कॅटेगरायझेशन. एक आहे जो जनरल नेटवर्किंग, म्हणजे तुम्ही जाता आणि इतर लोक, व्यवसायातली लोक त्या प्लॅटफॉर्मवरती आहेत, राईट? सो दॅट इज जनरल नेटवर्किंग असं आपण त्याला बोलूया. की मी आहे, कोणीतरी बेकर आहे, कोणीतरी सोशल मीडियावाला आहे, कोणीतरी ट्रेनिंग वाला आहे, कोणीतरी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वाला आहे, कोणीतरी मॅन्युफॅक्चरिंग वाला आहे, कोणीतरी कन्सल्ट. दॅट इज जनरल बिझनेस नेटवर्किंग. आणि दुसरे जे आहे ते इंडस्ट्री नेटवर्किंग फोरम्स असतात. म्हणजे तुम्ही लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा इन्स्टॉलेशन मध्ये आहात तर लिफ्ट रिलेटेड जी लोक आहेत ती सगळी एकत्र आहेत. तुम्ही आयटी सर्व्हिसेस मध्ये तर आयटी रिलेटेड जेवढी सगळी लोक आहेत ती सगळी एकत्र आहेत. अशा फोरम्स मध्ये, म्हणजे जेव्हा तुम्ही इंडस्ट्री फोरम्स मध्ये पार्टिसिपेट करता, राईट, तेव्हा तुम्ही टेक्निकल बोलू शकता बिकॉज दोज पीपल ऑलरेडी नो अँड आर अवेअर. बट जेव्हा तुम्ही जनरल प्लॅटफॉर्म वरती बोलताय तेव्हा तुमचा अप्रोच वेगळा असला पाहिजे. आणि म्हणून हा प्रश्न, वाय आर यू प्रेझेंटिंग, हे जे आपण गोष्टी नुकत्याच डिस्कस केल्या, इन्फॉर्म, इंट्रोड्यूस, सेल, डेमॉन्स्ट्रेट, जनरेट, याच्यापैकी नक्की कुठली गोष्ट तुम्हाला करायची हे ठरवणं खूप महत्वाचं आहे. कारण काही कन्स्ट्रेंट्स असतात, त्या कन्स्ट्रेंट्स विषयी आपण नंतर बोलू, पण ठरवा अगोदर. फोकस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि हे लिहून काढा एका
पेन आणि पेपर घेऊन बसा की मला जर प्रेझेंटेशनची संधी चालून आली आहे तर मी कशासाठी आणि का प्रेझेंट करणार आहे. मला नक्की इतर व्यावसायिकांना माझ्या व्यवसायाबद्दल किंवा माझ्याबद्दल काय सांगायचं आहे. वाय आर यू प्रेझेंटिंग. लोकांना माहिती पडावी म्हणून मग तुमचा अप्रोच वेगळा असेल. तुम्हाला सेल हवाय म्हणून मग तुमचा अप्रोच वेगळा असेल. आणि तुम्हाला लीड आणि रेफरन्सेस हवा आहेत म्हणून तर तुमचा अप्रोच वेगळा असेल. सो आस्क युअर सेल्फ कधी प्रेझेंटेशन करते वेळी की मी का प्रेझेंट करतोय. राईट. आता इथे आपला प्रेझेंटेशन करण्याचा जो उद्देश आहे की प्रेझेंटेशन करताना नक्की कशी तयारी केली पाहिजे आणि त्याचा पुरेपूर उपयोग कसा केला पाहिजे हे स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस पर्यंत पोहोचावा हा आपला उद्देश इथे आहे. राईट. सो दॅट्स व्हॉट वी आर डुईंग करंट. आता कॉन्टेक्स्ट म्हणजे तुम्ही कुठल्या संदर्भात हे प्रेझेंटेशन करताय ते सुद्धा महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं जनरल की इंडस्ट्री स्पेसिफिक. इंडस्ट्री स्पेसिफिक असेल तर तुमच्या ऑडियन्सला तुम्ही पॉवर किती, कॅपॅसिटी किती, केपेबिलिटी किती, ड्युरेबिलिटी किती, टेन्शन किती, स्ट्रेंथ किती, सगळं तुम्ही टेक्निकल टर्म्स वापरू शकता. राईट. बट इफ द ऑडियन्स इज अ नॉर्मल ऑडियन्स देन यू हॅव टू स्पीक द लेमॅन्स लँग्वेज. माझा प्रोडक्ट तुम्हाला कुठे दिसेल, तुम्ही कुठे वापरू शकता, कशा प्रकारे वापरू शकता, त्या गोष्टींकडे तुमचा कल जास्त असला पाहिजे. राईट. तुम्ही कधी प्रेझेंटेशन करणार आहात, सकाळी करणार आहात, दुपारी करणार आहात, संध्याकाळी करणार आहात, रात्री उशिरा करणार आहात, म्हणजे 7 ते 9च्या दरम्यान, त्या वेळेवर सुद्धा बराचसा फरक होतो. नॉर्मली लोक सांगतात दुपारी 2च्या नंतरची जी वेळ असते ती खूप कठीण असते. मग तशा वेळेला जर तुमचं प्रेझेंटेशन असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे. तुमचं प्रेझेंटेशन एकदम लाईव्हली आणि इंटरॅक्ट झालं पाहिजे. सकाळी जर 8-9च्या सुमारास असेल तर पीपल आर अवेक, दे आर अलर्ट, दे आर लिसनिंग. मग त्यांचा अटेन्शन त्यांना अधिक विचार कसं करायला लावता येईल त्या हिशोबाने आपण करायला पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला असेल तर दिवसाचा थकवा वगैरे घालवून आलेले आहेत लोक किंवा थकून भागून आलेले आहेत किंवा ते मिटिंगला कदाचित बाहेरून कुठून आलेले असेल. राईट. बट इन द इव्हनिंग सो यू हॅव टू सेट द कॉन्टेक्स्ट, अंडरस्टँड दॅट. आणि मग कुठे आहे तो हॉल, कसा आहे, ती जागा कशी आहे. राईट. वेअर इट इज हॅपनिंग, ओपन फोरम मध्ये, क्लोज फोरम मध्ये आहे. या सगळ्या गोष्टींची सहनिशा किंवा माहिती काढणं खूप गरजेचं आहे. इफ यू आर रेग्युलर ऑन द बिझनेस मीटिंग प्लॅटफॉर्म अँड इट इज हॅपनिंग ॲट द सेम प्लेस, व्हेरी गुड फॉर यू. अदरवाईज जर तुम्हाला व्हेन्यू माहिती नसेल, तुम्ही पहिल्यांदाच त्या व्हेन्यूवर जात असाल, आय स्ट्रॉंगली ॲडवाइज दॅट यू रीच ॲटलिस्ट 30 minutes बिफोर. टू ट्राय अँड अंडरस्टँड द मेन्यू. तुमचं पॉवर पॉइंट सॉफ्टवेअर वगैरे सगळं प्लग इन करून बघा रन होतंय की नाही व्यवस्थित. हॅव दॅट. राईट. पण तुम्ही कोणाशी बोलणार आहात, कुठल्या वेळेला बोलणार आहात ते सुद्धा महत्वाचं आहे. आता वेन हा दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वरती त्यांना खरोखर गरज आहे आणि दे आर लुकिंग फॉर समबडी हु इज देअर, दे वॉन्ट टू नो मोर अबाउट यू. मग तुमचं पिच तुम्ही डिफरंट देऊ शकता. राईट. सो दॅट इज अगेन हू, वेन अँड वेअर. द कॉन्टेक्स्ट मॅटर. कुठल्या संदर्भात देत आहेत, कोणाला देत आहेत ते महत्वाचं आहे. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं 2 प्रकारचे फोरम आपण कन्सिडर करतोय. एक जनरल जिथे वेगवेगळ्या व्यवसायातले लोक येतात आणि एक जिथे तुमच्या व्यवसायाशी निगडीत किंवा तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड जी लोक येतात ती. राईट. सो प्लीज अंडरस्टँड व्हॉट इज द फोरम फॉर. स्पेसिफिक बिझनेस और इन जनरल. तो पहिला प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे, मी त्याच्यामध्ये पुन्हा जात नाही. बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचे कन्स्ट्रेंट्स असतात. पहिली गोष्ट, आपल्याला लिमिटेड टाइम मिळतं. काही ठिकाणी 8 मिनिटं आहेत, काही ठिकाणी 5 मिनिटं आहेत, काही ठिकाणी 10 मिनिटं आहेत. नॉर्मली 5 to 10 minutes रेंज असते. त्याच्यामध्ये अपेक्षित असतं की शेवटचं 1 मिनिट किंवा 2 मिनिटं जी आहेत ती तुम्ही क्वेश्चन आन्सर साठी ठेवावी. सो तुमच्या वेळेचं नियोजन प्रेझेंटेशन करतेवेळी खूप महत्वाचं आहे. तो पहिला मुद्दा जो कन्स्ट्रेंट आहे तो आहे आपल्याला टाइमचा. तो लक्षात ठेवा. राईट. अँड अंडरस्टँड त्या टाइमचं स्प्लिटअप काय आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. कारण बऱ्याच लोकांचं प्रेझेंटेशन संपत नाही किंवा संपतं आणि वेळ भरपूर उरतं. दोन्ही गोष्टी वाईट आहेत.
तुमच्या व्यवसायासाठी. राईट. सो अंडरस्टँड टाइम किती आहे. दुसरं ऑडियन्स विषयी सुद्धा आपण बोललेलो आहोत. प्रोफाईल चेक करता येतो. तुम्ही जर बिझनेस मीटअपचे पार्टनर आहात, त्या नेटवर्किंग फोरमचे पार्टनर आहेत, तुमच्या चॅप्टरमध्ये किंवा तुमच्या त्या ग्रुपमध्ये कोण कुठल्या कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतो, कसा करतो, त्याच्या व्यवसायाशी तुम्ही आपला व्यवसाय कसा रिलेट करू शकता हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्याला आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस कधी, कुठे, कशा प्रकारे उपयोगी पडेल याचा विचार करा आणि ते आपल्या प्रेझेंटेशन मध्ये नक्की सांगा. कारण ती व्यक्ती जर आपल्यासाठी लीड जनरेट करणार असेल, रेफरन्स जनरेट करणार असेल, तर ते महत्वाचं आहे. कारण त्याला आपलं बिझनेस समजलंच नाही तर तो लीड आणि रेफरन्स देणार कुठे. सो फॉर ऑडियन्स, टेल देम वेअर, वाय अँड हाऊ दे आर गोइंग टू सी और नीड युअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. ते जेवढं चांगल्या प्रकारे रजिस्टर होईल ना, तेवढं चांगलं. म्हणजे आज आपल्या जोडीला इथे सुनील राहुल आहेत, राईट. सुनील डज लिफ्ट, राईट. तो सुनील सांगू शकतो की तुम्ही मॉलमध्ये जाता आणि एस्केलेटर बघता तेव्हा माझी आठवण करा, किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म वरती एस्केलेटर चालत नाहीये. दॅट इज मी, राईट. सो यू हॅव टू अंडरस्टँड अँड टेल देम वेअर दे आर गोइंग टू सी यू और नीड यू. त्याच्यानंतर अवेअरनेस करणं गरजेचं आहे. मी हे करत नाही पेक्षा मी हे करतो ते सांगा. म्हणजे काही लोक बोलताना बोलतात, नाही आम्ही ते नाही करत, आम्ही असं नाही करत, आम्ही नाही. डोंट फोकस ऑन व्हॉट यू डोंट डू. फोकस ऑन दिस इज व्हॉट आय डू, दिस इज माय प्रोडक्ट, दिस इज माय सर्व्हिस. ह्या चार गोष्टी आम्ही करतो. आणि एक गोष्ट करता, दोन गोष्टी करता, त्याच्यामध्ये काही कमीपणा नाहीये. पण त्या गोष्टी ठासून सांगा. डोंट फोकस ऑन व्हॉट यू आर नॉट डुईंग और डोंट वॉन्ट टू. तुम्ही जेवढं सांगतात ना तेवढं मग लोकांच्या मनात गोंधळ निर्माण, अरे नाही हे कशाला सांगितलं त्यांनी, ती करत नाहीत तर. मग ते विचारायला पाहिजे. नको. फोकस ऑन व्हॉट यू डू. क्रिएट अवेअरनेस अबाउट युअर प्रोडक्ट, युअर सर्व्हिसेस, व्हॉट यू आर डुईंग. तुम्ही काय करताय त्याच्याविषयी अवेअरनेस क्रिएट करणं महत्वाचं आहे. आणि ते लोकांना उत्सुकता लागली पाहिजे, अरे अजून किंवा अधिक जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सेटिंग, राईट. सेटिंग म्हणजे जनरल सेटिंग ना, हॉल कसा आहे, छोटा आहे, मोठा आहे, यू शेप सिटिंग अरेंजमेंट असणार आहे, सी शेप सिटिंग अरेंजमेंट असणार आहे, टेबल फॉर्म मध्ये असणार आहे, मुवमेंट कशी असणार आहे, राईट. सो अंडरस्टँड द सेटिंग. आणि फॉर्मॅट विषयी मी बोललो, स्प्लिट, राईट. कसं असणार आहे फॉर्मॅट, सॉरी. काही ग्रुपचा जो फॉर्मॅट असतो, म्हणजे काही नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मध्ये त्यांचा फिक्स्ड फॉर्मॅट असतो की तुम्हाला प्रेझेंटेशन या ठरलेल्या प्रकारातच द्यायचं आहे. देन इन दॅट केस यू डोंट हॅव एनी चॉईस. म्हणून मी त्यांना कन्स्ट्रेंट्स म्हणून बोललेलो आहे, राईट. तर तुम्हाला त्यांच्या ग्रुपच्या हिशोबानेच तुम्हाला ते फॉर्मॅट प्रेझेंटेशन द्यावं लागेल. ओके. देन वी गो टू द स्ट्रक्चर. बऱ्याच वेळेला तुम्ही आठवून बघा, तुम्ही पाहिलेले प्रेझेंटेशन कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी तुम्ही असा प्रेझेंटेशन अनुभवलेलं असेल जिथे त्यांना ना सुरुवात आहे, ना मध्य आहे, ना अंत आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी चालू होतं, कुठेतरी काहीतरी संपतं, आणि आपण विचार करतो, अरे अच्छा नक्की मग झालं का तुमचं प्रेझेंटेशन, असं बोलतो आपण, राईट. सो सिम्पल गोष्ट, तुम्हाला जर प्रेझेंटेशन तुमचं डिसाईड करणं, फ्लो डिसाईड करणं जर कठीण वाटत असेल, जर नीट व्यवस्थित जमत नसेल, तर सिंपल गोष्ट, यूज 5 Ws 1 H. हू. आता हू दोन प्रकारे घेऊ शकतो. हू आर यू, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता, राईट. सो हू एम आय, यू गिव्ह अ ब्रीफ बॅकग्राऊंड अबाउट यू अँड फॉर होम यू आर डुईंग इट. तुमचा कस्टमर कोण आहे, हू इज युअर कस्टमर. त्या कस्टमरचा बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला अपेक्षित असलेला संदर्भ, हू दिस प्रोडक्ट और दिस सर्व्हिस इज फॉर. तो हू दोन प्रकारे. हू, एक तुमच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती, राईट. पुन्हा एकदा सांगतो, लोक माझा बायोडेटा एवढा मोठा असा दाखवायला जातात, नाही. तुम्ही तुमचा बायोडेटा प्रेझेंट करायला आलात की बिझनेस प्रेझेंट करायला आलात, हा प्रश्न विचारा तुम्हाला. आणि तुमचा बायोडेटा नॉर्मली इंट्रोडक्शन मध्ये वाचला जातो, तो प्रेझेंटेशन मध्ये यायची गरज नाहीये, राईट. सो फोकस ऑन हू, व्हॉट यू डू, तुम्ही काय करता, राईट. सो आणि कोणासाठी करता, मग कुठे करता, कधी करता,
24/7 करता की फक्त ऑफिस आवर्स मध्ये करता की नॉट ऑन संडेज, राईट? वेअर डू यू डू इट? फक्त वेस्टर्न लाईनला, सेंट्रल लाईनला, हार्बर लाईनला, ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर महाराष्ट्र, की फक्त मुंबई सिटीमध्येच किंवा फक्त मुंबई आणि नवी मुंबईमध्येच, राईट? व्हॉट डू यू डू? व्हॉट आर द प्रोडक्ट सर्व्हिसेस दॅट यू हॅव? वाय डू यू डू? तुम्ही हे सगळं का करताय, कशासाठी करताय, आणि त्याच्याने समोरच्या व्यक्तीला हाऊ डज इट बेनिफिट द अदर पर्सन, राईट? सो बसून लिहून काढा, आणि या फ्लो मध्ये तुम्ही प्रेझेंटेशन तुमचं केलं ना, तर तिथे सिम्पल होईल तुमचं प्रेझेंटेशन, पण इफेक्टिव्ह होईल. म्हणजे काहीतरीच कुठेतरी टाकण्यापेक्षा ना, हा एक विचारपूर्ण प्रेझेंटेशन तुमचा होऊ शकतो, राईट? सो दॅट इज 5 Ws 1 H अप्रोच. ती पद्धत तुम्ही वापरू शकता. दुसरं आहे बिगिनिंग, मिडल आणि एंड, ज्याला आपण नॉर्मली स्टोरी टेलिंग बोलतो, राईट? एक सुरुवात असतो, आपण इंट्रो देतो, त्याच्यानंतर मग अधिक सविस्तर माहिती देतो, आणि मग त्याचा एंड होतो, राईट? तशा प्रकारे करू शकतो. जसं आपण लेटर लिहायचो शाळेत असताना, निबंध लिहायचो, एक इंट्रोडक्शन, हा मग माझा प्रोडक्ट मला इंट्रोड्यूस करायचा, मी कसं करेन, मग हे इंट्रो असं आलं पाहिजे, राईट? मग हे मिडल आणि एंड. आणि हिअर आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट, बिगिनिंगचे जे तुम्ही 2 पॉइंट लिहिणार असाल किंवा 3 पॉइंट, 3च्या पलीकडे जाऊ नका. बिगिनिंगचे 3, मिडलचे 3 आणि एंडचे 3 बस झाले. आणि त्या बिगिनिंगला सुद्धा तुम्ही एक सब पॉइंट किंवा एक एक दोन दोन सब पॉइंट घेऊ शकता, राईट? सो इफ यू आर टेकिंग बिगिनिंगला एक मेन पॉइंट घेत असाल, तर त्याचे 2 सब पॉइंट्स तुम्ही घ्या. इट इज ओके, गुड इनफ. दॅट वे युअर प्रेझेंटेशन इज स्ट्रक्चर्ड. सो बिगिनिंग, सुरुवात कशाने करणार, त्याचे 2 पॉइंट्स, मिडल काय असणार आहे त्याचे 2 पॉइंट्स, आणि नंतर मी शेवट करताना काय करणार आहे त्याचे 2 पॉइंट्स. आणि प्लीज अंडरस्टँड, हा बिगिनिंग आणि एंड यांचा संदर्भ लागला पाहिजे, नाहीतर तुम्ही सुरुवात इकडे करणार आणि एंड तिकडे करणार, नाही होऊ शकत. सो यू गो विथ बिगिनिंग, 2 ते 3 पॉइंट्स लिहा त्याच्या खाली. मिडल काय आहे, यू इंट्रोड्यूस युअर प्रोडक्ट्स, नेम द प्रोडक्ट्स, ते प्रोडक्ट्स काय आहेत, कशाबद्दल आहेत ते सांगा. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट्स तुमच्यासाठी कसे उपयुक्त आहेत, आणि अधिक माहितीसाठी काय करायला पाहिजे. एंड द प्रेझेंटेशन, बिगिनिंग, मिडल, एंड. दुसरी अप्रोच आहे प्रॉब्लेम सोल्युशन बेनिफिट. ही अप्रोच बरीच लोक वापरतच नाही, एस्पेशली जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत, जे कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात लोकांसाठी, राईट? तुम्ही प्रॉब्लेम सांगा, आणि प्रॉब्लेम असा सांगा की तो रिलेट करू शकतो. म्हणजे मी एक कॉमन ऑब्झर्वेशन सांगतो, तुम्ही कधीही लॉयर्सना बिझनेस प्रेझेंटेशन, बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर प्रेझेंटेशन करताना बघितलं ना, की ते एकच गोष्ट सांगतात. त्यांच्या मते, आय एम सॉरी टू से दिस, पण त्यांच्या मते व्यावसायिकांचा चेक बाउन्स होतो, आणि चेक बाउन्स झाल्यावर काय करायचं हे आम्ही सांगतो. अरे ते जेनरिक घिसापिटा झालेला आहे, राईट? फाइंड समथिंग डिफरंट, राईट? That is a common problem, but find something that they can relate to. So don't have very run of the mill kind of thing. काहीतरी वेगळं, किंवा कुठे त्यांनी विचार केला ना, अरे असं पण होऊ शकतो, अरे हा, राईट? चेक बाउन्सिंगचे आणि याचे प्रॉब्लेम भरपूर होतात, लोकांना होतातच. सो दिस इज जस्ट अन एक्झाम्पल, राईट? पण मग चेक बाउन्स झाला, मग त्याचं सोल्युशन काय, मग त्याचा तुम्हाला फायदा काय, हे पण सांगणं गरजेचं आहे, राईट? सो यू थिंक ऑफ अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम विच यू आर ट्राइंग टू सॉल्व्ह, सोल्युशन अँड बेनिफिट्स, असे 2 किंवा 3 प्रॉब्लेम घ्या, आणि त्याच्यावरती तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही करू शकता, राईट? बट डोंट गो बियॉन्ड 4 प्रॉब्लेम्स, 5 प्रॉब्लेम्स, मग खिचडी होणार, आणि तुम्ही काय करता हे नक्की कोणालाच समजणार नाही. सो फोकस, आयडेंटिफाय दोज 2 or 3 की पॉइंट्स और की प्रॉब्लेम्स. आणि तुम्हाला माहिती आहे, सॉरी, प्रॉब्लेम्स तुमचे नसले पाहिजेत, हा तुमच्या कस्टमरचे असले पाहिजे, नाहीतर तुम्ही बोला अरे माझा प्रॉब्लेम, अच्छा ठीक आहे मानतो, नाही. युअर कस्टमर्स प्रॉब्लेम, what is the problem, what solution you will offer him, and how will that solution benefit him. Okay, so problem, solution, benefits, ही एक अप्रोच आहे. त्याच्यानंतर प्लॅन करा कंटेंट आणि टाइम, महत्वाचं आहे. मी कोणासाठी बोलणार आहे, कशासाठी बोलणार आहे, त्या लोकांना माझा व्यवसाय समजतो,
नाही समजत या गोष्टी आपण बोललेलो आहोत, पण मी पुन्हा पुन्हा सांगतोय कारण त्या महत्वाच्या आहेत आणि याच गोष्टींमुळे प्रेझेंटेशन पडतो किंवा फ्लॅट होतो. आणि बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा प्रॉब्लेम असा आहे ना की तुमचं प्रेझेंटेशन कितीही चांगलं झालं आणि कितीही वाईट झालं तरी लोक येऊन तुम्हाला फक्त सांगणार अरे वा छान होतं छान होतं. पण त्याच्यामधला क्रिटिकल फीडबॅक किंवा की ऍस्पेक्ट्स काय आहेत त्याच्याविषयी सहसा लोक बोलत नाही. सो यू हॅव टू थिंक थ्रू की हे कसं आणि का करतोय मी, राईट. आणि टायमिंग, प्रत्येक तुमच्या स्लाइडला तुमचा टाइम तुमच्या मनात असला पाहिजे, अंदाज बांधलेला असला पाहिजे, त्यानुसार प्लॅनिंग करा. इंट्रोडक्शन 2 मिनिटं, मिडल ऑफ द हे 3 मिनिटं, एंड 3 मिनिटं. सो 2, 3, 3, 8 मिनिटं झाली माझी. राहिलेली 2 मिनिटं क्वेश्चन आन्सरसाठी. तर तो तसा एक आराखडा तयार करा. तुमच्या स्लाइडसाठी टाइम लिहा. मला वाटतं स्वप्नील सर आहे तिथे. स्वप्नील सरांचं मला आठवतं त्यांनी प्रत्येक प्रेझेंटेशनची स्लाइड वरती ना म्हणजे त्यांनी ते लिहून काढलेलं त्यांचं. आणि त्याच्या समोर त्यांनी किती वेळ लागतो ना ते सुद्धा लिहिलेलं ते बोलायला. राईट. सो डू दॅट. इट हेल्प्स यू टू स्पीक बेटर अँड यू नो एक्झॅक्टली हाऊ मच ऑर व्हॉट यू नीड टू से अँड स्पीक. राईट. आता लक्षात ठेवा, प्रेझेंटेशन हे ऑडिओ व्हिज्युअल टूल आहे. तिथे इमेजेस वापरा ना, राईट. तिथे थोडासा व्हिडिओ दाखवता आला जो तुमच्या बिझनेसशी रिलेटेड आहे आणि जरी नसला तरी तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते अधिक प्रभावीरित्या मांडू शकतो, राईट. यूज दॅट. यूज दॅट. ओके. म्हणजे जसं चतुरचा व्हिडिओ आहे, तो ते थ्री इडियट्स मध्ये तो मशीनचं टेक्निकल डेफिनेशन देतो, ते लावा. अरे हे असं नाही होत बाबा, लोकांना असलं सांगितलं तर समजत नाही, साध्या सरळ सोप्या भाषेत समजवतो, ते काम आम्ही करतो. डू दॅट. प्रभाव पडतो, राईट. यूज ऑडिओ व्हिज्युअल्स इफेक्टिव्हली. नुसतंच काही लोक आहे ना नुसतं व्हिडिओ टाकत जातात किंवा इमेजेस टाकत जातात. अरे कशाला? त्याच्याने काही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतोय का? तुमचा मुद्दा अधिक प्रभावीरित्या मांडता येतोय का? नाही. मग नका वापरू. ऑडिओ व्हिज्युअल जेवढं कंट्रोलमध्ये आणि विचारपूर्वक वापराल तेवढा त्याचा प्रभाव अधिक पडतो, राईट. नंतर तुमची बॉडी लँग्वेज मॅटर करते. बऱ्याच वेळेला बरीच लोक पहिलेच घाबरतात प्रेझेंटेशन देताना. घाबरू नका. ती लोक, त्यांना आवडो न आवडो, त्यांची इच्छा असो नसो, त्यांना तुम्हाला ऐकायचंच आहे, राईट. सो दॅट इज टेकन केअर ऑफ. सो फॉरगेट अबाउट दोज थिंग की अरे लोक काय करतील. नाही. सेकंड थिंग दॅट इज देअर, तुम्ही किती चांगल्या कॉन्फिडेंटली उभं राहतात तेवढा तुमचा प्रेझेंटेशन चांगला होतो, राईट. आणि तुम्ही चार लोकांना नजर देता. आता नजर द्यायची कशी, तर एक 3 ठिकाणी 3 लोकांना बघा आणि आलटून पालटून तिघांनाही बघू शकतात. यू कॅन जस्ट गो अँड ट्रिक यूज दॅट ॲज अ ट्रिक टू लुक ॲट द पीपल टू मेक देम बिलीव्ह दॅट यू आर लुकिंग ॲट द ऑडियन्स. नाहीतर एकाच ठिकाणी बघत राहतात, दुसऱ्यांकडे लक्षच देत नाही, तसं होतं, राईट. सो यूज युअर बॉडी लँग्वेज इफेक्टिव्हली. तुम्ही कसं उभं राहतात, कुठल्या दिशेला उभे राहतात, तुम्ही हातवारे कसे करतात, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या प्रेझेंटेशनवर होतो, हे लक्षात ठेवा, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं प्रेझेंटेशन 2 गोष्टींमुळे एकदम 100% सक्सेसफुल होतो. तुमची बॉडी लँग्वेज एक, अँड तुम्ही काय बोलतायत ते कशा प्रकारे बोलतायत ती दुसरी. या 2 गोष्टी जर तुमच्या प्रभावी असतील ना तर तुमचं प्रेझेंटेशन एकदम धारदार होतं, राईट. सो प्लीज रिमेंबर दिस वेन यू आर प्रेझेंटिंग. जसं मी सांगितलं ना, ऑडिओ व्हिज्युअल एकदम सिंपल पद्धतीने वापरा. आता हे सुंदर फूल कसं ना, आयुष्य किती खडतर असलं तरी माणसाने होप सोडवू नये. जस्ट दॅट इमेज कन्व्हेज इट. मला बोलायची गरजच नाहीये, राईट. सो
दिस इज व्हॉट आय मीन बाय युझिंग द ऑडिओ व्हिज्युअल इफेक्टिव्हली. काही लोकांना हाऊस म्हणून चार चार पाच पाच हे कोम करतात, राईट. सो मिस्टेक्स टू अवॉइड, त्याच्यामध्ये सेकंड पॉइंट टाकलेला आहे मी. डोंट क्रॅम युअर स्लाइड्स. काही लोक भरपूर अशी इमेजेस घेतात, टाकतात, अरे हा पण पिक्चर आला पाहिजे, तो पण पिक्चर आला पाहिजे. अरे किती इमेजेस लोक बघणार आहेत? एका स्लाइडवर फार तर एक किंवा दोन इमेजेसच्या पलीकडे जाऊ नका. आणि अगदीच तुम्हाला वाटत असेल तर तीन इमेजेस घ्या. तीनच्या पलीकडे जाऊ नका. 3 इज ऑन द आउटर साइड इज व्हॉट आय एम टेलिंग यू. फार तर एक किंवा दोन इमेजेस पर स्लाइड बस झालं. आणि तुमच्या मेसेज, तुमच्या स्लाइडच्या कंटेंटची सुसंगत असले पाहिजे ना ते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज देअर. विसरू नका, अरे मला हा बोलायचं होतं काय आता. हा, तुमची ऑटोमॅटिकली बॉडी लँग्वेज चेंज होते. आणि प्लीज लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो, तुम्ही पुढे काय बोलणार आहे ते तुम्ही सोडून समोरच्या कोणालाच माहिती नसतं. त्याच्याकरता देर इज नो प्रॉब्लेम इन फॉरगेटिंग. इवन इफ यू आर फॉरगेटिंग, डोंट वरी. किसको पता था क्या बोलने वाला था, बोल दो. कंटिन्यू. आपण काय करतो, आपण थांबतो आणि मग अजून नर्वस होतो आणि मग आपला प्रेझेंटेशन खराब होतो. सो कंटिन्यू. ओके. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही का प्रेझेंट करताय ते नका विसरू. इन अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, सेल करण्यासाठी, लीड जनरेट करण्यासाठी, कशासाठी करतायत ते सुद्धा महत्वाचं आहे. दॅट शुड नॉट बी लॉस्ट. आता तिसरा मुद्दा ना, वॉन्टिंग टू कव्हर एव्हरीथिंग. मी सोशल मीडिया करतो, मी वेबसाईट करतो, मी डिझायनिंग करतो, मी ईमेल होस्टिंग सर्व्हिसेस देतो, मी अशा 50 सर्व्हिसेस देतो. अरे मला सांगायचं आहे, बापरे मी एवढं करतो, मग मी कधी सांगणार? आत्ता मला चान्स. नका करू, नका करू. डिसाइड, डिसाइड. रिमेंबर दॅट क्वेश्चन, व्हाय आर यू प्रेझेंटिंग? आणि प्लॅन, राईट. तीन गोष्टी ज्या तुमच्या मेजर रेव्हेन्यू वरणार आहेत, मेजर बिझनेस तुमचा कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्या गोष्टी घ्या आणि त्या गोष्टींभोवती प्रेझेंटेशन उभा करा. सगळंच प्रेझेंटेशन मध्ये कव्हर केलं पाहिजे असं नाही आहे. किंवा कॅटेगराईज करा, राईट. कॅटेगराईज म्हणजे वेबसाईट डिझायनिंग, मग चार गोष्टी, सोशल मीडिया डिझायनिंग, अशा कॅटेगराईज करा तुम्ही, राईट. सो यू कॅन डू दॅट. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रॉ मटेरियल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट देतो आम्ही, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट देतो, सेल्स मार्केटिंग मॅनेजमेंट देतो. सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही त्याचे कॅटेगराईज करू शकता, rather than going into each and every specific product line, right? Categorize them broadly so you can touch base, म्हणजे people at least know. तसं तुम्ही टाइम वाचू शकता तिकडे, राईट. युझिंग बिझनेस लँग्वेज अँड गेटिंग टू टेक्निकल, हा मी ऑब्झर्व केलेला अजून एक मुद्दा. म्हणजे स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग टेक्निकल बॅकग्राऊंड वाले, सीआरएम वाले, आयटी वाले जी लोक येतात, ते एकदम टेक्निकल बोलतात. म्हणजे याची रेव्होल्युशन पर मिनिट एवढा आहे, याची लोडिंग कॅपॅसिटी तेवढी आहे, याचं लोड बेरिंग तसं आहे. याच्याने तुम्हाला असं, अरे पण ते समोरच्या माणसाच्या डोक्यातच नाही जात आहे. Keep it simple. Tell him why and where and how he is going to need that. Keep the language simple. जेवढी साधी सरळ सोपी भाषा, तेवढं तुमचं प्रेझेंटेशन अधिक दमदार होईल. प्लीज अवॉइड गेटिंग टेक्निकल. हा, जर तुम्ही इंडस्ट्री फोरम मध्ये करत असाल बिझनेस प्रेझेंटेशन, प्लीज यू कॅन बी टेक्निकल. यू कॅन बी टेक्निकल, राईट. सो त्याच्यानंतर मग फोकसिंग ऑन वन प्रोडक्ट, वन सर्व्हिस. म्हणजे लोक एका प्रोडक्ट आणि सर्व्हिस विषयी एवढं भरभरून बोलतात ना, तर त्याच्यानंतर बाकीचे प्रोडक्ट्स, नाही नाही आता हे स्किप करा, हे स्किप करा, किंवा ती अर्धी स्लाइड लोड होते तोपर्यंत पुढच्या स्लाइडवर नका करू. प्लॅन युअर टाइम इफेक्टिव्हली, राईट. एव्हरी स्लाइड दॅट यू आर पुटिंग, यू शुड बी एबल टू फिनिश विदिन द टाइम दॅट इज अलोकेटेड टू यू. रश नका करू. मग तुमचा जो पहिला प्रोडक्ट आहे ना, तो पण नाही समजत, कारण तो समजलेला जरी असला तरी तुम्ही घाई घाई करतायत. अरे हे काय गेलं, हे अरे हा एक, राईट. इट्स लॉस्ट. सो डिसाइड ऑन टू और थ्री. यू नीड नॉट कव्हर एव्हरीथिंग. डिसाइड व्हॉट इज क्रिटिकल, फोकस ऑन दॅट. बाकीची बिल्ड करू शकता तुम्ही. नंतर पेसिंग आणि प्रेझेंटेशन, राईट. पेसिंग म्हणजे तुम्ही एकदम फास्ट जातायत का, एकदम स्लो जातायत का, की टाइम टू टाइम चाललेला आहे, कट टू कट. दॅट इज स्पेसिंग युअर प्रेझेंटेशन.
ते मॅच झालं पाहिजे तुमचं बोलणं, तुमचे मुद्दे. अगदी फास्ट पण नाही, अगदी हळुवार पण नाही, पण एक सन लय असते ना, ती तुम्हाला सापडली पाहिजे. आणि प्लीज अंडरस्टँड, आपल्या प्रत्येकाची बोलण्याची स्वतंत्र शैली असते. आपण बोलतो, आपल्याला राग करता येतो, आपल्याला प्रेमाने बोलता येतं, आपल्याला समजवतीच्या सुरात बोलता येतं. राईट? या सगळ्या गोष्टी घेऊन प्रेझेंटेशन मध्ये उतरायचं आहे. नॅचरल, बी युअर नॅचरल सेल्फ अँड पेसिंग विल वर्क लाईक मॅजिक. हे लक्षात ठेवा. आपण अरे नाही मग मला असं बोलायला पाहिजे का, तसं बोलायला पाहिजे का, नाही, नॅचरली येतं. फक्त समजून घ्या तो प्रेझेंटेशन अँड स्पीक युअर नॅचरल सेल्फ. त्याच्यानंतर लोकांना भारी हौस असते ती टेस्टिमोनियल टाकायची. आता प्लीज अंडरस्टँड, तुमच्याकडे 5 ते 10 मिनिटाचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 मिनिटाचं टेस्टिमोनियल टाकलं, ते चांगलं आहे टेस्टिमोनियल 1 मिनिटाचं. पण तुमचा 1 मिनिट वाया गेला ना त्याच्यामध्ये, परत तो प्ले होतोय नाही होतोय, त्याच्यामध्ये अजून 1-1.5 मिनिट वाया गेला. डोंट डू दॅट. फॉर बिझनेस प्रेझेंटेशन्स, नेटवर्किंग प्रेझेंटेशन्स, प्लीज script that. Ask your client or customer to record the testimonial in less than 30 seconds, or 30 seconds मध्ये त्यांना प्रभावीरित्या जे काही 3 ते 4 वाक्यात सांगता येईल ते मोजकत सांगायला सांगा. यूज दॅट ॲज टेस्टिमोनियल्स इन युअर बिझनेस प्रेझेंटेशन्स. इट विल बी मच मोर इम्पॅक्टफुल अँड विल सेव्ह यू टाइम फॉर क्वेश्चन अँड आन्सर. राईट? सो प्लीज रिमेंबर दॅट. आणि टेस्टिमोनियल्स जे काही करतायत ते रेकॉर्डिंग बरोबर आहे, प्ले बरोबर होत आहेत नाही होत आहेत ते सुद्धा पहा. कारण बऱ्याच वेळेला लोक त्या टेस्टिमोनियल, अरे प्ले नाही होत मग हे करून बघतो ते करून बघतो. नो, दिस यू शुड डू इट बिफोर. दॅट इज द रिझन आय सेड गो 30 minutes बिफोर अँड चेक. सो प्लीज एन्श्योर दॅट यू अवॉइड दिस मिस्टेक्स अँड चॅलेंजेस दॅट आर देअर. राईट? आणि सगळ्यात मोठी जी मिस्टेक आहे, ती नॉट प्रॅक्टिसिंग इनफ अँड नॉट प्रॅक्टिसिंग ऍट ऑल. लोकांचे प्रेझेंटेशनच रेडी नसतात आदल्या दिवसापर्यंत. कधी कधी काही काही लोक रात्री 11-12 वाजता प्रेझेंट. अरे मग तुम्ही प्रॅक्टिस कधी करणार, डिलिव्हर कसं करणार, तुम्हाला समजणार कसं? राईट? यू आर पेइंग मनी, you paid money for that presentation opportunity, you are getting it now, you don't want to practice it. माझा बिझनेस आहे, मला येतो. अरे नाही, मायकल जॅक्सन एवढा मोठा गायक असून सुद्धा प्रॅक्टिस करायचा, लता मंगेशकर एवढी मोठी गायिका असून प्रॅक्टिस करायची, मग आपण कोण आहोत? राईट? सो प्रॅक्टिस. यू आर प्रेझेंटिंग टू बिझनेस, यू रिस्पेक्ट युअर, तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल प्रेम आहे की नाही? जर आहे तर मग तो दिसायला पाहिजे ना तुमच्या बोलण्यातून. ते कसं दिसणार? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा ते दिसणार. नुसतं तसं जाऊन उभं राहणार मी बोलेन, मी बघ काय बादशाह आहे तू, नाही नाही होत भाऊ, सॉरी. Don't. It is your business, and way you speak, that reflects the way or passionate you are in business. आणि हेच तुम्हाला तुमचे लीड जनरेशन साठी उपयोगी पडू शकतं. राईट? सो प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. आजच्यासाठी एवढंच. राईट? सो थँक्यू फॉर जॉईनिंग. राईट? तुम्हाला काही प्रश्न असतील, प्लीज विल स्टार्ट विथ द क्वेश्चन आन्सर्स नाव. कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर प्लीज फील फ्री टू आस्क. सर, हा बोला सर. प्रॅक्टिसचं तुम्ही म्हणालात की हो प्रॅक्टिस. हा, प्रॅक्टिस करण्याकरता म्हणजे आता जसं आपलं बोलणं झालं होतं, मी ते लिहून काढलं आणि ते टाइमात सेट करण्याकरता प्रयत्न केला. पण ह्याच्यामध्ये माझ्याकडे क्वेश्चन आन्सरला टाइम नाही राहिलं. हो हो, बरोबर. त्याच्यासाठी किती एक्झॅक्ट टाइम राहिलं पाहिजे? 2 मिनिटाचं असेल क्वेश्चन आन्सर तर 2 मिनिटं. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतायत ना हा. तेव्हा थोडस जास्त, म्हणजे प्रत्येक स्लाइड मागे तुमच्याकडे 3 ते 4 पॉइंट असले पाहिजे. हा. 4 पॉइंट असायसाठी, कारण 4 पैकी 1 तुम्ही हमखास विसरणार पण बाकीचे 3 बोलणार. सो तो तुमचा टाइम तसा कव्हर अप होतो. बरोबर. राईट? सो तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा प्रत्येक स्लाइड मागे एक 4 पॉइंट्स करा, आणि बोलताना मात्र 3च बोला, किंवा हा, ते तेच होईलच. आता माझं माझं त्याच्यामध्ये ऍडिशन झालं. हो. बोलताना मी थोडा ऍडिशनल बोललो.
ते होतं. आणि प्लीज अंडरस्टँड, ते तसं झालं ना की दुसरा जो आपण बोलतोय ना त्याच्यामधलं मग एक पॉईंट कमी करायचं. ओके. आपण जे नंतर जे बोलतोय ना त्याच्यामधला हा. एखाद दुसरा पॉईंट कमी करायचा आणि ते कमी शब्दात सांगायचं. राईट. सो तसं तुम्ही बरोबर. टाइम मॅच करू शकता. बट ओके ओके. तुम्ही 2-3 वेळा प्रॅक्टिस केली ना की अंदाज येतो आपल्याला वेळेचा किती लागणार आहे आणि किती जाणार आहे. बरोबर. ओके सर. येस स्मिता, ओके. तू हात वर केलेला. येस येस. हा. मला एक क्वेश्चन हा होता की जेव्हा आपण कुठल्या फोरम मध्ये प्रेझेंटेशन देतोय, जसं तू आता तू सांगितलंस की टेस्टिमोनी घेतो आपण ते हो. इन्स्टेड ऑफ व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा रिटर्न मध्ये घेण्यापेक्षा लाईव्ह फोरम मध्ये घेणं कितपत योग्य आहे? टाइम कन्झ्युमिंग आहे का काय आहे ते? नाही, इफ यू आर टेकिंग इट इन लाईव्ह फोरम, क्रिएट अ सिच्युएशन फॉर दॅट लाईव्ह टेस्टिमोनी. म्हणजे आता केकचा आहे, राईट. मी हा चॉकलेट केक, आणि ज्यांना कोणाला तुम्ही टेस्टिमोनी, लाईव्ह टेस्टिमोनी द्यायला सांगत असाल त्यांनाही प्लीज सांगा की 30 सेकंड मध्ये तुम्हाला संपवायचं आहे, आणि त्यांच्याबरोबर वाटल्यास थोडस वेळ स्पेंड करा, एन्शुरिंग दॅट दे स्पीक इन 30 सेकंड्स, राईट. नाहीतर नॉर्मली काय बोलतात, अरे हा स्मिताकडचं म्हणजे केक म्हणजे ना आम्हाला असं, म्हणजे आम्ही नेहमी स्मिताकडूनच मागवतो, मग ते असं असतं, मग तसं असतं, मग आम्ही मागे, अरे झालं ना बाबा. नाही. सो यू कम टू अ स्पेसिफिक पॉइंट की मी हा व्हिप क्रीम केक बनवलेला, आणि मग तो यांनी घेतला, आणि मग त्यांचा अनुभव तुम्ही सांगा. हा व्हिप क्रीम केक स्मिताकडूनच घेणं चांगलं आहे, कारण ते एकदम सॉफ्ट, टेस्टी, डिलिशियस आणि लॉंग लास्टिंग फ्लेवर होतं त्याचं. संपलं. राईट. So you have to tell that person to be specific and probably feed him some information, because you know that you can plant it. So the more structured, the better. So you can come to a particular point and then ask the person to give the testimony. ती त्या हिशेबानेच येईल, असं होईल, राईट. बट प्लॅन दॅट, डिस्कस. अँड कारण त्यांनी जर जास्त वेळ घेतला तर तुमचा टाइम इम्पॅक्ट होतो. आणि कधी कधी काय होतं ना, आपण बऱ्याच वेळेला मध्यावर काही लोक टेस्टिमोनी घेत, देन इट डिस्टर्ब द फ्लो ऑफ युअर प्रेझेंटेशन. एंडला असेल तर ठीक आहे, देन इट इज ओके. आय होप दॅट आन्सर्स. येस येस. आणि सेकंड हे होतं की जसं तू स्लाइड मध्ये सांगितलं की प्रॉब्लेम तुम्ही हे करा, पहिलं हायलाइट करा. माझा हो. असा क्वेश्चन आहे की आपण प्रॉब्लेम, आता मी फूड इंडस्ट्री मधली असल्यामुळे जर प्रॉब्लेम मी क्वेश्चन फॉर्म मध्ये विचारलं तर हेल्पफुल होईल का ते? हा, यू कॅन मेक इट इंटरॅक्टिव्ह, बट प्लीज अंडरस्टँड, प्रश्न विचारतात जेव्हा तुम्ही कसं प्रेझेंटेशन देताना, आणि ऑडियन्स जी उत्तरं देतं, राईट, तो उत्तर तुम्ही उचलून तुमच्या पुढच्या मुद्द्याकडे गेले पाहिजे. हे डेव्हलप करा. ते जर तुम्ही करणार असाल, म्हणजे तुम्ही ऑडियन्सला प्रश्न विचारता आणि हा मग ते सोडून दुसऱ्या पॉइंटवर जाता, मग त्याचा अर्थ नाही, राईट. इट इज अ कॉन्व्हर्सेशन. अ प्रेझेंटेशन इज अ कॉन्व्हर्सेशन. तुम्ही जो मुद्दा सांगतायत, जो प्रश्न विचारलेला, ऑडियन्सने जो उत्तर दिलं ते बरोबर चूक, हा हे बरोबर आहे, त्याच्या जोडीला ओके यू कॅन स्टील ऍड, किंवा अरे असं असतं पण त्याही पेक्षा असं असलं ना, देन यू कंटिन्यू फर्दर. देन द ऑडियन्स विल एंगेज मोर throughout the presentation. So if you're doing it, please acknowledge the answers from the audience and then move on to the next point, or build it into your presentation. तसं जर करणार असाल तर there is no better way than to interact and engage with the audience. So you can put a question. बट इज इट Yes. टाइम कन्झ्युमिंग पोर्शन? बिकॉज आपलं सॅटर्डे क्लबला आपल्याकडे असं 10 मिनिट्स असतं. सो वेन आय एम आस्किंग हा. एनी क्वेश्चन आणि त्याचा तेवढ्या प्रॉम्प्ट मध्ये नाही आला तर मग तो टाइमचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो का? हा, मग देर यू कॅन से की सर तुम्ही सांगतायत ते बरोबर आहे, पण आता आपण थोडंसं पुढे पण जायचं आहे, आपल्याला इथेच नाही थांबून जायचं, राईट. सो थँक्यू फॉर युअर आन्सर. हा, हे महत्वाचं आहे. प्लीज रिमेंबर, इफ एनीबडी आन्सर्स युअर क्वेश्चन, थँक दॅट पर्सन. सो सर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण आपल्याला इथेच नाही थांबायचंय, थोडंसं पुढे पण जायचंय. तर आपण नंतर बोलूया, थोडं पुढचं ऐकून घेऊया. दॅट वे यू कॅन जस्ट कव्हर अप. ओके. ओके, थँक्यू. या. सुनील, मला वाटतं तुझा हात वर होता. यू वॉन्टेड टू आस्क समथिंग. नाही नाही नाही. ओके. 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 Yeah, I have अजित one. सर. Yeah. हा, तर बोला ना. आमची मार्केटिंग कंपनी आहे आणि हो. बऱ्याच वेळेला प्रेझेंटेशन इन द फॉर्म ऑफ
कंपनी इंट्रोडक्शन द्यायला लागतं आणि तेही सेट ऑफ पीपल म्हणजे डायरेक्टर्स वगैरे अशा लेवलची लोक असतात. तर अशा वेळेला हे प्रेझेंटेशन साधारण किती मिनिटाचं असावं? मॅक्झिमम 20 मिनिट्स, मॅक्झिमम 20. That is on the higher side, I'm saying. Right? And if you can do it in 10 minutes, nothing like it. पण तिथे सुद्धा अजित सर कदाचित आपण ऑफलाईन सुद्धा बोलू शकतो याच्यावरती. कारण तुम्ही सेल्सच्या हिशोबाने प्रेझेंटेशन देत आहेत की तुमची कंपनी इंट्रोड्यूस म्हणजे इट्स अ फर्स्ट इंट्रोडक्टरी प्रेझेंटेशन और अ क्लोजर प्रेझेंटेशन, त्याचा पण फरक पडणार तिकडे. ओके. आणि जेव्हा तुम्ही इंट्रोडक्टरी देत असाल प्रेझेंटेशन म्हणजे फर्स्ट कर्सरी मीटिंग ना, म्हणजे की हा बाबा ठीक आहे तुम्ही काय करता आम्हाला पाहायचं आहे, देर 10-15 मिनिट्स इज गुड इनफ. But if it is a closure meeting, then you should straightly aiming for problem solution benefits of the customer. How you are going to help him solve his problem. That should be the focus and the crux area in closure. जेव्हा तुम्ही म्हणजे त्या हिशोबाने जातात, right? So a lot will depend upon at what stage तुमचा प्रेझेंटेशनचा कॉल येतोय तुम्हाला. त्याच्याविषयी मला वाटतं आपण थोडंसं ऑफलाईन बोललं तर अधिक सविस्तरपणे डिस्कस करू शकेल मी तुमच्यावर. But I ओके hope सर. that you get an idea, right? First, येस याला येस. एक normally छोटीशी, and when you go to the director level, it should be about the solution and how you are going to help them. The focus should be there rather than आम्ही एवढे companies केलेत, एवढे clients केलेत. कारण they are calling you, that means they have some interest or they believe what you have will solve the problem or challenge for them. ओके. So that is the reason you are getting that audience. बरोबर आहे. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. Yeah. सो थँक्यू फॉर जॉईनिंग. पुढच्या मंगळवारी पुन्हा भेटू का नवीन विषय घेऊन. थँक्स. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. आणि जे लोक ऑनलाईन बघत असतील, इफ यू हॅव एनी सजेशन्स प्लीज पुट इन द कमेंट सेक्शन. आणि नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मंडे म्युझिकचा नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तुम्हाला त्याची माहिती मिळेल. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.